तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म असतो त्याच्यामध्ये काही अपडेट आले. अपडेट म्हणजे सोपी अपडेट नाही, मोठे मोठे अपडेट आले आहेत आणि तो फॉर्म भरण्यात तुम्हाला अडचण येत आहे. आणि त्याच्यामध्ये काय तुमचा फोनाचा फोटो अपलोड नाही होत त्याच्या बाऱ्यात पण सांगणार आहे. आणि फोटो अपलोड कसे करायचे, नाव कसं टाकायचं, नाव हिंदीमध्ये टाकायचं, इंग्लिशमध्ये टाकायचं, पूर्ण मी तुम्हाला जे क्वेश्चन आहेत, जे तुमचे म्हणजे जे तुमची अडचणी आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करण्याची कोशिश करतो. आणि तुम्हाला दाखवणार पण आहे अर्ज कसं भरायचा कसं नाही, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो अपलोड कसं करायचा, बँक पासबुक अपलोड कसं करायचं, आणि तुम्हाला राशन कार्ड अपलोड कसं करायचं, सर्व काही डिटेल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे, कारण की हा व्हिडिओ तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते पूर्ण सॉल्युशन करणार आहे. कारण की मित्रांनो, आता कसं झालं माहिती आहे का, आता कुटुंबात काही अशी कुटुंबाची एक व्याख्या आहे की कुटुंबात कोणत्या स्त्रियांना जो लाभ असतो तो मिळू शकतो. जसं की तुम्हाला माहिती आहे, एका कुटुंबात 3 स्त्रिया असतात. एक्झाम्पलसाठी तुमच्या घरामध्ये 3 स्त्रिया आहेत, तर त्याच्यामध्ये कोणत्या स्त्रियांना तो लाभ मिळू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, माझी लाडकी बहीण योजनेचा हा लाभ किती स्त्रियांना मिळू शकतो, हा कुठल्याही स्त्रीला मिळू शकतो. तर मित्रांनो, काय करा, सर्व कुटुंबात जर तुम्ही 3-4 स्त्री आता सर्व जण काय करू शकता, फॉर्म भरू शकतात आणि फॉर्मचा लाभ सर्वजण घेऊ शकतात. तर मित्रांनो, सासू किंवा सून दोघींना पण मिळणार. आता काय माहिती आहे का, जो माझी लाडकी बहीण योजनेचा तो काय मिळणार आहे, त्यांना लाभ मिळणार आहे. पैशाचा 1500 रुपये महिना प्रत्येकाला मिळणार आहे. तर मित्रांनो, जसं की पाहू शकता, सासू व सुनीला मिळतील 3000 रुपये. आता कसे मिळतील, तर मित्रांनो, जर सासू आणि सुनीने दोघींनी पण अर्ज केले तर त्याच्यामध्ये काय होणार आहे माहिती आहे का, दोघींना पण तो काय आहे त्यांचा फायदा होणार आहे, दोघींना पण पैसे मिळणार आहेत. ते मी तुम्हाला सर्वात पहिले सांगू इच्छितो. तर मित्रांनो, आता माहिती आहे, तर जर तुमच्या पत्नीचं रेशन कार्डमध्ये नाव नसेल किंवा त्यांचं अधिवास जे अधिवास पत्र असतो त्याच्यामध्ये जर तुमच्या पत्नीचं नाव नसेल किंवा पत्नीचं अधिवास पत्र नसेल, तर मित्रांनो काय करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले मी सांगू इच्छितो, जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, मेन इम्पॉर्टंट चीज म्हणजे तुम्हाला तुमच्या पतीचे जे राशन कार्ड असते 15 वर्ष पुराणे, ते राशन कार्ड त्याच्यामध्ये टाकायचे आहे. तर एक्झाम्पलसाठी सांगू इच्छितो, जर तुम्ही दुसऱ्या राज्यातील असाल, तुमचे पती दुसऱ्या राज्यातील महाराष्ट्रामधील असतील, तर तुम्ही किंवा MP UPचे असाल किंवा गुजरातचे असाल, तर तुम्हाला काय माहिती आहे का, एक्झाम्पलसाठी तुमच्या पतीचे जे राशन कार्ड असतं ते राशन कार्ड तिथे ॲड करायचं आहे. तर मित्रांनो, राशन कार्ड ॲड करता वेळेस तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला हमीपत्र मागले जाते. कधी त्याच्यामध्ये हमीपत्र एक ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, रहिवासी दाखला पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता. रहिवासी दाखला नसेल तर तुम्ही काय करा, रहिवासी दाखला ॲड केल्यानंतर तुम्ही जे उत्पन्न दाखला टाकू शकता. उत्पन्न तुमचं किती असायला पाहिजे, 2 लाखापेक्षा 2,50,000 कमी असायला पाहिजे. तुम्ही काय करू शकता, उत्पन्न दाखला आणू शकता. उत्पन्न दाखला तुम्हाला 1-2 दिवसात मिळून जाईल किंवा एका दिवसात बी मिळतो. तर मित्रांनो, उत्पन्न दाखला कुठे मिळतं, जिथं ऑनलाईन सेतूची कामं होतात तिथं जायचं, तिथं उत्पन्न दाखला तुम्हाला मिळतो. तो किती आणायचा, त्याच्यावरती पांडेवर सही लागते. आणि तुम्हाला माहिती आहे की उत्पन्न दाखला आणण्यासाठी तुम्हाला 25,000 50,000 कितीचा असो, तो उत्पन्न दाखला आणणार, तिथे तुमचा फोटो क्लिप काढणे. तर मित्रांनो, तुम्हाला मी तो फॉर्म पण भरून दाखवेल, फॉर्म कसा भरायचा पुढच्या प्रोसेसमध्ये, म्हणजे आता दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये. त्याकडे तुम्हाला काय करणार आहे, चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा, ऑफकोर्स फ्री आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे फोटो अपलोडचे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं माहिती आहे, तुम्ही कुठल्याही गोष्टी जसे आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा, बँकचा फोटो अपलोड करायचा, तुम्हाला काय करायचं म्हणजे आधार कार्डचा वेगळा फोटो मधलं तुम्हाला मागचा पुढचा काय करायचा आहे, प्रिंट एकाला जोडून तुम्हाला अपलोड करायची आहे. तर मतलब कसं एकाला जोडायचं आहे ते मी तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं, जर फोटो तुम्ही त्यामध्ये ओरिजिनल फोटो अपलोड करत असाल तर तुम्हाला काय करायचं, पासपोर्ट फोटो घ्यायचा, त्याचा फोटो काढायचा आणि ते फोटो काढून गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवायचे. जे डॉक्युमेंट लिहिलेले आहेत ते तुम्हाला काय करायचं, तिथं जाऊन सर्वात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला चेक करायचे आहेत ते डॉक्युमेंट कोणते पाहिजे, तुम्हाला लिहून घ्यायचे आहे एका कागदावर. आणि सर्वांचे फोटो काय करायचे, डॉक्युमेंट मी फोटो काढायचे आहेत. जर तुम्हाला काय राशन कार्डचं सांगितलं, राशन कार्ड मागचा आणि पुढचा फोटो असतो, तो तुम्हाला काय जॉईंट फोटो करायचा आहे. जॉईंट फोटो केल्यानंतर तो तिथं अपलोड करायचा आहे. अपलोड कसा करू शकता ते बी तुम्हाला मी सांगणार आहे. अपलोड करण्याची प्रोसेस काय, जतन कसं करायचं, जनत कसं करायचं आणि ते अपलोड कसे होतील, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला कधी नाही येणार. सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो, मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्हाला फॉर्म अपलोड करण्यासाठी सर्वात पहिले रात्री 10च्या नंतर तो फॉर्म अपलोड करायचा. कारण की जे ई सेवा केंद्र असतात किंवा ऑनलाईन कामे जिथे चालू होतात तिथं, किंवा काही लोक काय करतात ऑनलाईन मोबाईलवरती करतात, पण 10च्या नंतर काय सांगतो, कोणी 12-1 वाजता करू शकतो, कोणी 2 वाजता करू शकतो. कारण की फॉर्म तेव्हाच सबमिट होतो फास्ट. कारण की लोकांना माहिती आहे, लाखो लोक जर काय करतात एका ॲप्सवर फॉर्म भरत आहेत. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, जर खरं रात्री 10च्या नंतर किंवा सकाळी तुम्ही 7 किंवा 8च्या आधी करू शकता आणि तुमचा फॉर्म त्याच्यामध्ये सबमिट होणार नाही तर नाही होणार. कारण की त्यांची साईट कधी लो चालतं किंवा त्याच्यामध्ये काही बग प्रॉब्लेम येतात, काही अपडेट येतात, त्यानिमित्त तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायला तिथं तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे, एडिटचं ऑप्शन आहे, तिथे तुम्ही एडिट करू शकता आणि फॉर्म अप्लाय पण करू शकता. तर मित्रांनो, काही लोकांची एक प्रॉब्लेम आहे की मोबाईल नंबर त्याच्यामध्ये लिंक असायला हवा. हा तर मित्रांनो, मोबाईल नंबर बँकला लिंक असायला हवा. तुमचे बँक खाते बी तुम्हाला स्वतःचे असायला हवे, कोणत्या स्त्रीची, जर मी तुम्हाला सांगू इच्छितो. याच्यामध्ये सर्व प्रॉब्लेम मी तुम्हाला काय सांगत आहो, कारण की तुम्हाला माझ्या दुसरा व्हिडिओ
पाहायची जरूरत नाही पडणार. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, एका बँकेचे जसं की पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पोस्ट बँक बी टाकू शकता, सेंट्रल बँक बी टाकू शकता, तुम्ही कुठल्याही प्रकारची बँक तिथे ॲड करू शकता. फक्त काय करू शकता तुम्ही, जसं की जिओ पेमेंट बँक अशी बँक आहे ती तुम्ही इथं ॲड करू नका. जे बँका स्टेट लेवल किंवा सेंट्रल लेवल बँक आहे ते तुम्ही ॲड करू शकता. त्या बँकेचा जर तुमची बँक सर्वात चांगली सर्वात बेस्ट असेल तर लेवलची म्हणजे पाहू शकता महाराष्ट्र लेवलची बँक असेल तर तुम्ही तिथे ॲड करू शकता. आणि तुम्हाला काय आहे मतलब पती आणि पत्नीची जॉईंट खातं, भाऊ बहिणीचं जॉईंट खातं आणि मुली आणि वडिलांची जॉईंट खातं, मुली आणि मम्मीची जॉईंट खातं, तिथे जॉईंट खातं कोणाचं जोडायचं नाही. तुम्हाला स्पेशल एक पासबुक काढायचं आहे, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर लिंक करायचा, आधार नंबर लिंक करायचा आहे आणि तिथं तो नंबर जो तुम्ही लिंक केलेला आहे ते तिथं त्याच्यामध्ये जोडायचा आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात. जर तुमचं बँक पासबुक स्वतःच असेल तर त्याच्यामध्ये पैसा पडणार आहे, नाही तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतील पुढे चालून, कारण की तुमचे 1500 रुपये तुम्हाला मिळतीलच नाही. तुम्ही कितीही पण कोशिश करा त्या करता होतो. तुम्हाला पासबुक काढल्यानंतर स्पेशल काढा. तर मित्रांनो आता सांगू इच्छितो की तुम्हाला फॉर्म भरायचा तर भरायचा आहे. चला मी ज्या ॲप्स मी सांगतो, नारी शक्ती ॲप्लिकेशनमध्ये जायचं, तुम्हाला प्ले स्टोरवर गेल्यानंतर ती ॲप डाउनलोड करायचं आहे आणि अपडेट आलं तर अपडेट जरूर करून टाका, कारण की त्याच्यामध्ये हर रोज आणि कंटिन्यूटली त्याच्यामध्ये अपडेट येत आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती आणि चुका होत असतील तर त्याच्यामध्ये अपडेट पण येणार आहे. तर मित्रांनो चला भरून दाखवतो तुम्हाला फॉर्म कसा भरायचा. चला लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो जसं तुम्ही पाहू शकता सर्वात पहिले मोबाईल स्क्रीनवर आलेला आणि नारी शक्ती ॲप्लिकेशन मी प्ले स्टोरवरून डाउनलोड केलेलं आहे. तर तुम्हाला काय करणं, हे ॲप डाउनलोड करणार आहे नारी शक्ती ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरनं. तर मित्रांनो जसं पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं एक हेडिंग लिहिलेली आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, मुख्यमंत्री साहेबांच्या फोटोखाली जे हेडिंग दिसते सर्वात पहिली तिला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो पाहू शकता क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं पहा काय लिहिलेलं आहे, महिलेचे पूर्ण नाव जे आधार कार्ड प्रमाणे, जसं की आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव तिथं टाकायचे आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला सर्वात पहिले काय आहे, इथं जे हेडिंग दिसते तिथं तुमचे जे महिलेचं नाव, तुमच्या बहिणीचं, तुमच्या आईचं किंवा कोणाचं बी नाव तिथं, ज्यांचं फॉर्म तुम्ही भरत त्यांचं नाव तिथं टाकायचं. पाहू शकता लग्न, जसं पाहू शकता इथं पती किंवा जसं की लग्न आधी असेल तर वडिलांची टाकायचं, लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव तिथं टाकायचे आहे. तर पाहू शकता सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणारा व्हिडिओ पूर्ण पाहायला पडेल. तर मित्रांनो खाली काय लिहिलेलं पाहू शकता, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जसं की पाहू शकता जे तुमचं लग्न झालेलं नव्हतं समजा एक्झाम्पलसाठी, तेव्हा तुमचे नाव टाकायचं. ते काय टाकायचं, तुमचं नाव, महिलेचं नाव आणि महिलेच्या वडिलाचं नाव आणि तिथं आडनाव टाकायचं. तर मित्रांनो खाली पाहू शकता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा, पत्ता म्हणजे आधार कार्ड प्रमाणे जिथं आधार कार्डवर तुम्ही पत्ता जो दिलेला आहे तो तिथं टाकायचा आहे. तर मित्रांनो जसं पाहू शकता इथं काय करायचं, आपल्याला जिल्हा निवडायचा, तालुका निवडायचा आणि शहर निवडायचं आहे. तर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, ते आपण काय करा तिथं ऑप्शन चूज करायचे आहेत. तुम्ही तुमच्या गाव, जसे तुम्ही सिटीमध्ये राहा, नगर परिषद, नगरपालिका तर ग्रामपंचायत, तर गावामध्ये असेल तर ग्रामपंचायत तिथं चूज करायची आहे, म्हणजे निवडायची आहे. तुमचा पिनकोड टाकायचा आहे, जसं की पाहू शकता पिनकोड तुमचा जो असेल तो तिथं टाकायचा आहे. इथं खाली यायचं आहे आणि इथं टाकायचा मोबाईल नंबर. तर मित्रांनो पाहू शकता इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार कार्ड इथं काय टाकायचं माहिती आहे का, इथं टाकायचा आधार कार्ड क्रमांक, जो तुमचा आधार कार्डवर नंबर आहे तो तिथं टाकायचा आहे, अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो पाहू शकता इथं शासन पाहू शकता सर्वात पहिले खाली काय लिहिलेलं आहे, शासनाच्या पाहू शकता सर्वात पहिले जे स्कीम आहे शासनाची ज्या योजना आहेत जर तुम्ही त्यांचा लाभ घेतला असेल तर तिथं हो करू शकता, इथं नाही करू शकता, तुम्ही काही पण इथं ॲड करू शकता. तर मित्रांनो तो इथं विभाग निवडू शकता, तुमचा विभाग जो असेल तो तिथं निवडू शकता. तर जे मित्रांनो पाहू शकता जिथं स्टार आहे तिथं ते इम्पॉर्टंट चीज नाही आहे की तिथं टाका नाही टाका, जे चालेल तुमच्या मर्जी आहे. जिथं स्टार नाही तिथं मला टाकावं लागेल. तर मित्रांनो पाहू शकता सर्वात पहिले इथं पाहू शकता आपण काय करू शकता, विवाहित आहात, लग्न झालेला आहे, अविवाहित आहात, विधवा आहात, तर तुमची पाहू शकता तुमची बहीण किंवा तुमची आई किंवा तुमची कोणी बी वहिनी कोणी असेल त्यांना फॉर्म भरत असाल तर तिथं विवाहित अविवाहित तर तिथं काय करू शकता तुम्ही ॲड करू शकता. तर मित्रांनो इथं पाहू शकता इथं काय लिहिलेलं आहे तुम्ही क्लिअर पाहू शकता. सर्वात पहिले बँकेचे नाव, तर मित्रांनो महिलेचे पाहू शकता पहिले काय करणार, जे महिलेची बँकेचं पासबुक आहे स्वतःचं असायला पाहिजे, जॉईंट खातं नसायला पाहिजे. जॉईंट खातं असेल तर तुम्ही काय करू शकता त्यांचं फॉर्म भरू शकत नाही, जॉईंट खातं तिथं ॲड होऊ शकत नाही. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर मित्रांनो पाहू शकता तिथं काय करणार, बँकेचं जे तुमचा अकाउंट नंबर असतो ते ॲड करायचा आहे. इथं IFSC कोड असतो, तो IFSC कोड पण इथं टाकायचा आहे. तर बँकेत तुम्हाला सर्व इथं डिटेल इथं भरायची आहे. तर मित्रांनो तर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता हे नंबर हे सर्व प्रोसेस झाल्यावर इथं काय करायचं, आपले जे डॉक्युमेंट इथं दिलेलं आहे ते सर्व तुम्हाला त्यांचे फोटो गॅलरीमध्ये शो करून टाकायचा आहे. सर्वात पहिले तुम्हाला जर लाईव्ह फोटो महिलेचा काढायचा आहे तुम्हाला पासपोर्टचा फोटो काढायचा आहे आणि तो गॅलरीमध्ये शो करून ठेवायचा आहे. आणि तुम्हाला राशन कार्डचा फोटो अपलोड करायचा असेल तर आपल्या काय करणार, दोन्ही राशन कार्डचे फोटो काय करणार, मागचा पुढचा तुम्हाला एक फोटो म्हणजे ॲडजस्टमेंट करून तुम्हाला दोन्ही फोटो समोर आणणे आहे आणि एकच फोटो त्याची एक PDF बनवणे आहे आणि तिथं अपलोड करणं आहे. आणि तुम्हाला जर मतदान कार्डचं बनवायचं असेल किंवा तुम्हाला आधार कार्ड जर अपलोड करणं असेल तर आधार